नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, स्नेहा लाईफस्टाईलमध्ये तुमचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. श्रावण महिना सुरू झाला की एकामागून एक सणांची सुंदर रांग लागते. या श्रावण महिन्यातील सर्वात पहिला आणि अत्यंत महत्त्वाचा सण म्हणजे नागपंचमी. लहानपणापासून आपण नागपंचमी साजरी करतो, नागाची पूजा करतो, दूध लाया वाहतो. पण आपल्या मनात अनेकदा प्रश्न येतात, नागपंचमी नेमकी का साजरी केली जाते? सापांसारख्या विषारी प्राण्यांची पूजा करण्यामागे काय कारण असावे? यामागे कोणते पौराणिक कथा आहे का? आणि यामागे कोणते वैज्ञानिक रहस्य दडले आहे का? आजच्या या 15 ते 20 मिनिटांच्या विशेष व्हिडिओमध्ये आपण नागपंचमी या सणांची संपूर्ण माहिती, पौराणिक कथा, वैज्ञानिक कारणे आणि पूजा करण्याची योग्य पद्धत अगदी सविस्तर समजून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नागपंचमी का साजरी केल्या जाते? मित्र आणि मैत्रिणींनो, हिंदू संस्कृतीतील निसर्गातील प्रत्येक घटकांचा आदर करण्यासाठी परंपरा आहे. नागपंचमी साजरी करण्यामागे आपल्या धर्मग्रंथांमध्ये आणि पुराणांमध्ये अनेक रंजक कथा आढळतात. श्रीकृष्णाची कालिका मर्दन कथा सर्वात प्रसिद्ध कथा ही भगवान श्रीकृष्णाशी जोडली आहे. बालपणी श्रीकृष्ण आणि त्यांचे मित्र यमुनेच्या काठी खेळत असताना त्यांचा चेंडू यमुनेच्या डोहात गेला. त्या डोहात कालिया नावाचा अत्यंत विषारी नाग राहत होता. त्याच्या विषामुळे यमुनेचे पाणी विषारी झाले होते. श्रीकृष्णाने डोहात उडी मारून कालिया नागाचा पराभव केला आणि त्याच्या फणेवर नृत्य केले. कालिया नागाने आपली चूक मान्य केली आणि यमुना नदी सोडून जाण्याचे वचन दिले. श्रीकृष्णाने त्याला अभय दिले. ज्या दिवशी श्रीकृष्णाने कालिया नागाचे मर्दन करून लोकांची विषभयातून मुक्तता केली, तो दिवस श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमी होती. म्हणूनच या दिवसाला नागपंचमी म्हणून साजरे केले जाते. वास्तिक ऋषी आणि सर्पयज्ञ कथा. महाभारतानुसार अर्जुनाचा नातू राजा परीक्षित याचा तक्षक नागाच्या दंशाने मृत्यू झाला होता. याचा बदला घेण्यासाठी त्याचा मुलगा राजा जन्मेजयाने जगातील सर्व नागांचा अंत करण्यासाठी एक प्रचंड सर्पयज्ञ सुरू केला. या यज्ञांच्या मंत्रशक्तीमुळे जगातील सर्व साप आहुती म्हणून यज्ञाच्या कुंडात येऊन पडू लागले. तक्षक नागाने देवांचा राजा इंद्रांचा आश्रय घेतला, पण यज्ञाची शक्ती इतकी होती की इंद्रासह तक्षक नागही कुंडात ओढला जाऊ लागला. सृष्टीचा समतोल बिघडू नये म्हणून आस्तिक ऋषींनी मध्ये हस्तक्षेप केला आणि राजा जन्मेजयाला यज्ञांचे महत्त्व, निसर्गाचा नियम समजावून सांगून हा यज्ञ थांबवला. ऋषींनी नागाच्या शरीरांचा दाह कमी करण्यासाठी त्याच्यावर थंड दूध आणि अन्न अर्पण केले. ज्या दिवशी हा सर्पयज्ञ थांबला आणि नागांचे प्राण वाचले, तो दिवस म्हणजे नागपंचमी. नागपंचमी साजरी का केली जाते? वैज्ञानिक आणि पर्यावरणीय महत्त्व. मित्र आणि मैत्रिणींनो, आपल्या पूर्वजांनी सापांची पूजा करण्याचे नियम फक्त धार्मिक श्रद्धेपायी बनवले नाही, तर त्यामागे पर्यावरण संरक्षण हा सर्वात मोठा हेतू होता. शेतकऱ्यांचा मित्र. आपल्या संस्कृतीतील नागाला शेतकऱ्यांचा मित्र मानले जाते. पावसाळ्यात पिके शेतात डोलू लागतात, तेव्हा शेतात उंदीर, घुशी आणि कीटकांचा उपद्रव वाढतो. हे उंदीर संपूर्ण पीक नष्ट करू शकतात. साप किंवा नाग हे उंदराचे नैसर्गिक भक्षक आहे. एक साप वर्षाला शेकडो उंदीर खाऊन पिकाचे रक्षण करतो. जर निसर्गात साप नसतील तर उंदरांची संख्या इतकी वाढेल की अन्नधान्याची प्रचंड टंचाई निर्माण होईल. म्हणूनच शेतकऱ्यांचे पीक वाचवणाऱ्या या जीवाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी नागपंचमी साजरी केली जाते. निसर्गाचा समतोल. अन्नसाखळीत सापांचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. सापांची संख्या कमी झाली तर संपूर्ण निसर्गाची परिसंस्था बिघडू शकते. सापांचे महत्त्व. मानवाला कळावे आणि त्याची हत्या होऊ नये म्हणून त्यांना धार्मिक संरक्षणाची जोड देण्यात आली. नागपंचमीच्या दिवशी काय करावे आणि काय करू नये? नागपंचमी हा केवळ पूजेचा सण नाही, तर निसर्गाला त्रास न देण्याचा दिवस आहे. नागपंचमीच्या दिवशी काय करावे? नाग प्रतिमेची पूजा. या दिवशी प्रत्यक्ष जिवंत नागाला त्रास न देता मातीचा नाग बनवून किंवा भिंतीवर, पाटावर नागाचे चित्र काढून त्याची पूजा करावी. दूध लाह्या अर्पण कराव्या. नागाच्या प्रतिमेसमोर दूध, ज्वारीच्या किंवा बाजरीच्या लाह्या आणि सात्विक नैवेद्य अर्पण करावा. झाडांना झोके बांधणे. श्रावणातील निसर्गाचा आनंद घेण्यासाठी
या दिवशी महिला आणि मुली झाडांना झोके बांधून गाणी म्हणतात. नागपंचमीला काय करू नये, अत्यंत महत्त्वाचे नियम तुम्ही जाणून घ्या. शेतजमीन खणू नये. या दिवशी शेतात नांगरणी करणे, जमीन खणणे किंवा गवत काढणे वर्ज्य मानले जाते, कारण जमिनीखाली सापांची बिळे असतात. खणल्यामुळे त्यांना इजा होऊ शकते. तवा चुलीवर ठेवू नये. कापणे, चिरणे टाळावे. अनेक भागात नागपंचमीला तव्यावर पोळी भाजत नाही किंवा सुरीने काही कापले जात नाही. उकडून केलेले पदार्थ जसे की दिंड किंवा उकडीचे मोदक बनवले जातात. जिवंत नागाला दूध पाजू नये, ही एक मोठी चुकीची प्रथा आहे. साप हा दुग्ध प्राणी म्हणजे दूध न पिणारा प्राणी आहे. तो मांसाहारी सरपटणारा प्राणी आहे. सक्तीने दूध पाजल्यास सापाच्या फुफ्फुसात दूध जाऊन त्याचा मृत्यू होऊ शकतो. त्यामुळे जिवंत नागाचा छळ न करता फक्त प्रतिमेची पूजा करावी. नागपंचमीची सोपी पूजा पद्धती मी तुम्हाला सांगणार आहे. जर तुम्हाला घरी नागपंचमीची पूजा करायची असेल तर खालीलप्रमाणे सोप्या पद्धतीने करू शकता. स्वच्छता. सकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करा. चौरंग किंवा चौपाट एका ताटावर लाल किंवा पिवळे वस्त्र अंतरा. मातीची नागाची मूर्ती किंवा नागाचे चित्र त्या पाटावर ठेवा. हळद, कुंकू व दुर्वा. नागाला हळद, कुंकू, अक्षता आणि दुर्वा अर्पण करा. नागपूजेचे हळदीला विशेष महत्त्व आहे. नैवेद्य. दूध, साखर, लाया, पुरणाचे किंवा गुळाचे शिजवलेले अन्न जसे की दिंड नैवेद्य म्हणून दाखवा. प्रार्थना. ओम नवकुलाय विद्महे विषदंताय धीमहि तन्नो सर्प प्रचोदया या मंत्रांचा किंवा सोप्या भाषेत हे नागदेवता आमच्या कुटुंबाचे आणि शेताचे रक्षण करा अशी प्रार्थना करा. तर मित्र आणि मैत्रिणींनो, नागपंचमी हा सण आपल्याला हे शिकवतो की निसर्गाने निर्माण केलेल्या प्रत्येक प्राण्याला जगण्याचा अधिकार आहे. सापासारख्या विषारी प्राण्यालाही आपल्या संस्कृतीने दैवत देऊन त्याचा आदर करायला शिकवलेले आहे. आपण सर्वांनी या नागपंचमीला निसर्गाचे रक्षण करण्याचा आणि कोणत्याही प्राण्याला विनाकारण इजा न पोहोचवण्याचा संकल्प करूया. तुम्हाला नागपंचमीची ही माहिती कशी वाटली हे कमेंटमध्ये मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हा सर्वांना नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा. जय नागदेवता. धन्यवाद.